जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि भाषांमध्ये प्राचीन ऋषीमुनी आणि साधुसंत आणि विद्वान पंडितांच्या माध्यमातून जी प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण झाली आहे, ती ग्रंथ संपदा सांस्कृतिक भारताचे वैभव आहे। या प्राचीन हस्तलिखित ग्रंथांमध्ये सामावलेले प्रचंड ज्ञान संपूर्ण जगासमोर आणणे, तसेच या हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटलायझेशन करून जतन करणे आणि त्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून ते सगळ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येते आहे। यालाच ज्ञान भारतम असे नाव देण्यात आलं आहे आणि या प्रकल्पात भारत इतिहास संशोधक मंडळ हे एक महत्त्वाचा भागधारक म्हणून सहभागी झालेले आहेत। मंडळाकडे असणाऱ्या अंदाजे 42,000 दुर्मिळ आणि हस्तलिखित पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम ज्ञान भारतम या प्रकल्पात केले जाणार आहे। आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी मंडळात या प्रकल्पामधील पोथ्यांचे स्कॅनिंग करण्याच्या कामाचं उद्घाटन करून कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळी मंडळाच्या वतीनं स्कॅनिंग मशीन आणि संगणक यांची पूजा करून सदर काम सुरू करण्यात आलेलं आहे। सत्यमुख प्रतिनिधी दत्तात्रय सातार्डेकर, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।